तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. आपल्या भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण झाली. एक राज्य पातळीवर आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शताब्दी समिती आपण स्थापन केली आणि त्याचा पूर्ण आढावा मी आज घेत असताना गेले 4-5 महिने आम्ही काम सुरू केलेलं आहे की भंडारदरा, निळवंडे, हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाईचं पीक आहे. एवढं निसर्गाचं वरदान या ज्या तालुक्याला लाभलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही पर्यटन विकासाच्या माध्यमातून काही नवा रोजगार निर्माण करता येईल का. आज भंडारदऱ्याचा आणि निळवंड्याचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. कळसुबाईला रोपवे करायचं आहे आपल्याला. सगळ्या देशातील लोक उत्तराखंडला जातात ट्रेकिंगला, ते आमच्या हरिश्चंद्रगडावर येऊ शकतात, रतनगडावर येऊ शकतात. एक इकोसिस्टम तयार होईल की ज्यामुळे या तालुक्यातील किमान 1000-2000 मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो, लोकांना व्यवसाय देऊ शकतो. एक साधारण 1000 कोटी रुपयाचा एक आराखडा आता मी तयार करतोय की जो तुमच्या तालुक्याला एक नवी दिशा देणार आहे असं या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे. कारण येणाऱ्या जगभरामध्ये, देशभरामध्ये पर्यटकांची संख्या एवढी दिवसागणिक वाढत चाललेली आहे. आज विमानात जागा नाही बसायला. आज आपल्या देशात प्रत्येक नागरिक त्याला नवीन स्थळ पाहायची इच्छा आहे आणि इतका निसर्ग सौंदर्य नटलेला आपला हा जो परिसर आहे भंडारदऱ्याचा, त्यातून मग आपण काय पर्यटनाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागाचा विकास करू नये. रोजगाराची शेवटी इथं उद्योग सुरू करण्याला मर्यादा आहे. आपण जिल्ह्यामध्ये एक मोठं उद्योगाचं जाळ सुरू केलेलं आहे. महसूल मंत्री असताना त्यावेळी 500 एकर जमीन शिर्डीमध्ये आपण दिली. तिथे साधारण 2000 कोटी रुपये गुंतवणुकीचा नवा संरक्षण प्रकल्पाचं काम सुरू आहे. या मार्चमध्ये त्याचं उद्घाटन आहे. नगरला 600 एकर जमीन सध्याच्या MIDC लागत दिली आपण. आता राहुरीच्या कृषी विद्यापीठाची साधारण 2000 एकर जमीन मी काढून घ्यायचा प्रयत्न करतोय की जी राहुरी MIDCला आपल्याला देता येईल. कारण उद्योगाचं जाळ निर्माण केल्याशिवाय हे जिल्ह्यातलं जे स्थलांतर आहे आपल्या मुलांचं, नागरिकांचं, ते आपल्या त्याशिवाय थांबणार नाही. पण किंबहुना येणाऱ्या तरुण पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं दायित्वच आपल्यावर आहे. आणि त्याशिवाय मला वाटतं दुसरा पर्याय दिसत नाही मला. एक तर पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणं आणि उद्योग उभे करून अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हे दोनच पर्याय आहेत. आणि त्या दृष्टीने मी आज सकाळपासून आढावा घेत होतो कसं कपडे जाता येईल, काय करता येईल. आम्ही त्याच्या संदर्भात मला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक अर्नेस्ट यंग ही आंतरराष्ट्रीय कंपनी आता आपण सल्लागार म्हणून घेतलेली आहे. त्यांना आपण त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाची माहिती आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. जसं गोदावरी महामंडळात आहे तसं कृष्ण महामंडळात काम सुरू आहे. तात्पर्य एवढंच आहे की रोजगाराच्या संधी आमच्या आदिवासी बांधवांना निर्माण केल्याशिवाय, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला नवीन आशा निर्माण केल्याशिवाय आता दुसरा कुठला पर्याय नाही. कोणी किती पाहिजे रेल्वेचे वगैरे बोलतो मी, शेवटी आपलं स्वतःचं हा कार्यक्षमता नाकारतेपणा लपवण्यासाठी आता रेल्वेचा वापर सुरू झाला आहे. रेल्वेची घंटा वाजायला सुरुवात झाली. रेल्वेची घंटा नाही, रेल्वेची शिट्टी वाजायला सुरुवात झाली आहे. त्यांची शिट्टी जशी वाजणार तसं मी त्याचा भोंगा वाजवणार मी काही नंतर. पण मुद्दा मी सांगत होतो की अरे तुम्ही तालुक्यामध्ये लोकांसाठी उद्याच्या काळामध्ये आम्ही रोजगाराच्या दृष्टीने काय करणार आहोत ही तरुण पिढी समोर बसलेली आहे. आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, लाडक्या बहिणीच बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का तुम्हाला वेळेवर? हां,
मिळतात ना, का नाही मिळत? लाडक्या भावाने विचारत नाही मी, लाडक्या बहिणीने विचारतो मी. लाडक्या बहिणी भावांचा डोळा लाडक्या बहिणीच्या पैशावर आहे, मला माहिती आहे. परंतु आपण ते काम तिथपर्यंत थांबणार नाही. उद्या या प्रत्येक तालुक्यामध्ये एक डेव्हलपमेंट सेंटर तयार करायचं आपल्याला पिचड साहेब, की या तालुक्यातील सगळ्या महिलांना, मी ज्या वेगळ्या तालुक्यात फिरतोय, महिला मला भगिनी विचारतात की साहेब ठीक आम्हाला पैसे मिळतात, पण आमच्या महिलांच्या रोजगाराचं काय? आणि तो निर्णय आपण करतो जिल्हा पातळीवर. पुढच्या एक संपूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांना उद्योजक करण्यासाठी स्वयंरोजगाराचं एक नवीन सेंटर आपण प्रत्येक तालुक्यात सुरू करतो, की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी बसून रोजगार मिळेल. कुठं जायची गरज नाही, घरी बसून तुम्हाला आम्ही रोजगार संधी निर्माण करून देऊ. त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल, त्याला काय कोणत्या काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्याला प्रशिक्षण देऊ. मोठं काम आहे हे, इतकं सोपं नाही आहे. आपण टाटा उद्योग समूहाशी मी बोलतोय, रिलायन्सशी बोलतोय, अदानीशी बोलतोय, कारण शेवटी या आमच्या भगिनींना मुख्य पुरामध्ये आणताना एका बाजूला तरुणांना रोजगार शोधतोय आम्ही, त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या महिला भगिनींना सुद्धा स्वतःच्या पायावर उभं करण्याची एक क्षमता. कारण बचत गट हे काही त्याला पर्याय नाही आहे. बचत गट हा एक पर्याय आहे, पण तो अंतिम पर्याय नाही आहे. आपल्या त्या दृष्टीने व्यक्त करता वेगळं काम करण्याची आपली भूमिका आहे. आज आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं आहे, आज संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या निमित्तानं जी आयुष्यमान भारत योजना आणली, पण त्याचंच प्रतीक आहे ना. प्रत्येक समाजाच्या घटकाला कोणत्या ना कोणत्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे. हे मी जेवढं वक्तव्य केलं आहे त्यांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये 80% जनतेला मोफत धान्य देण्याची योजना कोणी सुरू केली? कोणी सुरू केली? अरे कोणी सुरू केली? तुमच्या आमदारानं सुरू केली का कोणी सुरू केली? कोणी सुरू केली? मोदींनी सुरू केली. नाही, उद्या काय लोक म्हणतील मी सुरू केली, सांगता येतं तुमच्या तालुक्यात काही चमत्कार घडू शकतो. तर ते आदरणीय मोदी साहेबांनी ही मोफत धान्याची योजना सुरू केली, आणि ती योजना आता बंद आहे का चालू आहे? सरकारची भूमिका, आदरणीय मोदी साहेबांनी एखादी योजना सुरू केली आणि ती योजना बंद झाली असं उदाहरण आहे का? आज मोफत धान्य मिळतंय, मोफत आरोग्य मिळतंय, 5 लाखाचं कार्ड तुमच्या घरोघर पोच केलं का नाही? झालं ना पोच? कोणी केलं ते? मोठ्याने बोला ना तुम्ही. बरं माहीत, हे नक्की मोदी साहेबांनी केलं तुम्हाला माहिती आहे ना. आज आयुष्यमान भारताबरोबर आपल्या राज्य सरकारनं 5 लाखाची जन आरोग्य योजना सुरू केली, ती आता 1.5 लाखाची 5 लाख केली. आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत याची अवस्था पूर्वीच्या काळात काय असायची? आता एवढा काळ बदललेला आहे. अत्याधुनिक सामुग्री येते, गरिबांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा औषधोपचार मिळतोय. 5 लाखाच्या आयुष्यमान भारतामुळे किती महागडं जरी औषधोपचार असले, चांगल्या दवाखान्यात तुम्हाला संधी मिळते. आता जर वेगवेगळ्या समाज बांधवांच्या करता रोज योजना काही जाहीर होत आहेत. तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला विकासात्मक कामामध्ये, त्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सगळ्या समाज बांधवांना ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेताना प्रत्येक समाज घटकाला कोणत्या ना कोणत्या निर्णयातून लाभ झाला पाहिजे, त्यांची भूमिका आहे. आणि ते काम भविष्यकाळात आम्हाला सगळ्यांना तालुका पातळीवर करायचं आहे, जिल्हा पातळीवर करायचं आहे, की सरकारच्या योजना थेट आमच्या लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मी मंत्री असताना एकदा मागे पूर्वी पशुसंवर्धन मंत्री होतो, तो पहिल्यांदा अकोला तालुक्यामध्ये मी डांगीत जाऊन प्रदर्शन भरवलं होतं. एक मोबाईल ॲम्ब्युलन्स सुरू केलं त्यावेळी आपण मधल्या काळामध्ये. आता काही म्हणतो 2.5 वर्षापूर्वी एक मोबाईल ॲम्ब्युलन्स सुरू केलं आपण, बरोबर ना, की त्या ॲम्ब्युलन्स थेट लोकांच्या शेतकरी दारापर्यंत जातील, लोकांच्या
जनावरांचं त्या ठिकाणी देखभाल करतील. शेवटी हा गरीब आदिवासी शेतकरी डोंगराचा राहणारा जाणार कोण जनावर घेऊन, तो विचार आपण त्यावेळी केला. अशा अनेक योजनेतून आज वेगळ्या प्रवाहातून मी म्हटल्याप्रमाणे समाज बांधवांना मदत करण्याचाच प्रयत्न आपला आहे. आज पाण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पच देवेंद्रजींनी केलेला आहे. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा तो संकल्पच आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुष्काळी भागाला पाणी जात नाही, पाणी द्यावं लागेल, त्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करण्याची गरज आहे. एक आराखडा आपण तयार केलेला आहे. काही लोक आता भाषण करतात, पाणी गेलं पळवलं, रेल्वे पळवली. तो मुद्दा मी फार बोलणार नाही, पण मुद्दा मी सांगत होतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये आज अकोला तालुक्याने केलेलं जे योगदान आहे, अकोला शेतकऱ्यांनी केलेलं जे योगदान आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि मग त्या आमच्या आदिवासी तालुक्यातल्या आमच्या बांधवांसाठी काही करण्याची भूमिका ज्या आम्ही पुढे घेतो आहे, तसं मी पर्यटन विकास आराखडा मांडला आहे, अन्य योजनेतून काही प्रयत्न करतो आहे. ते आमचं जबाबदारीच आहे, हे आम्हाला करावंच लागणार आहे. आज भंडारदऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी आणल्याशिवाय आईच्या पाण्यामध्ये किती वाटेकरी करणार आपण. आता पण आमच्यावर आरोप झाले की पाणी पळवलं, पाणी गेलो कडे पाणी मध्ये अकोला मध्ये कोण मध्ये काय हां, मग पाणी कोणी पळवलं. हा थेट लोणीला असतं हरकत नाही, पण मध्ये कोण आहे, अकोल्यानंतर कोण आहे. आम्हाला आता आमदार झाले हो. आता रेल्वेचा खुलासा झाला. मग 19 साली रेल्वे देवठाणून जाणार होती, ती 21 साली हे महसूल मंत्री झाले, याने देवठाण गाळून टाकलं आणि थेट संगमनेर थेट नाशिकला काढली. लोक मला तर काही लोक तुमच्या तालुक्यात काही लोक शुद्धीवर नाही समाजामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, त्यांचा पाहून नंतर काय करायचं. पण मुद्दा मी सांगत होतो की आता पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आपल्याला सोडवला पाहिजे. आणि म्हणून भंडारदऱ्याच्या दृष्टीने अतिरिक्त कोकणातलं वाहून जाणारं पाणी आपण आणतोय. आपल्या या भागामध्ये विशेष करून तुमच्या भागामध्ये 2-3 प्रकल्प जुने बितका प्रकल्पाचे काम तुमच्याकडे रेखाटलेलं आहे. आढळा खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आहे तो. आणि मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या काही महिन्यामध्ये या बितकामध्ये आढळा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी सर्वेक्षणाची आपण परवानगी दिली आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे कामसुद्धा मी 100% पूर्ण करून देईल. म्हणजे तुम्हाला कुठे पाण्यासाठी वनवन फिरावं लागणार नाही, ही माझी जबाबदारी. तर काय 25-30 कोटी खर्च येऊ द्या ना. आमच्या आदिवासी बांधवांना पैसे त्या ठिकाणी पाणी देतो ना, कुठे काय पैसा कमी पडणार नाही, तुम्हाला मी सांगतो. ती माझी जबाबदारी आहे. तर बेतका प्रकल्प असेल त्या बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. वेगवेगळ्या योजनेची मागणी आज आपण मंडळी करताय, त्याची आम्ही पूर्तता करू. अनेक निवेदन माझ्याकडे आले, सरपंचाने दिले 10 लाख योजना पाहिजे, 10 लाख ती पाहिजे. आता मेंगासाहेब तुम्हाला 2 कोटी रुपये दिलेत. आणखीन तुम्हाला काही थोडे पैसे वेगळ्या करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेकडे देतो. तुम्हाला 10 कोटी पाहिजे तुम्हाला, मी तर देऊन टाकतो 10 कोटी रुपये. तुम्हाला त्याची तयारी करा. बरोबर, तुम्ही बसा एकत्र सगळे आणि हा विषय मार्गी गेला. यंदा तालुक्यामध्ये 100% महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता तालुक्यात झाली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. आणि ते काम तुम्हाला करताना कुठे माझी मदत लागेल ती मी करायला तयार आहे. माझा प्रयत्न हाच राहणार आहे की जो 19चा आराखडा आहे, देवठाणून रेल्वे गेली पाहिजे, तोच आमचा प्रयत्न राहील. हे मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी खात्री देतो. काय बिबट्यांचा प्रश्न मांडला या ठिकाणी, इतके बिबटे झाले. आता जंगलातले बिबटे वेगळे आणि माणसातले बिबटे वेगळे. आपण आपल्याला बिबटे समजायला नाही कोण आहेत. तरी आता या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये
आम्ही आता जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये 9 कोटी रुपये दिले आपण. 22 गाड्या घेऊन दिल्यात, 500 पिंजर घेऊन दिलेत, थर्मल ड्रोन दिले, म्हणजे रात्री ते ड्रोन उडाले की त्या तो ट्रॅकिंग करता येईल आपल्याला त्या बिबट्याला. त्याच्या गन दिले आपण त्यांना, ट्रँक्युलायझर गनचे काय, त्यातून आपण त्यांना बेशुद्ध करू शकतो. आता आजच आम्ही निर्णय केला आहे, त्या गोरक्षनाथ गड जो आहे निजानेश्वरला माझ्या कोकणगावच्या तिथे, ते 150 हेक्टर जमीन आहे. त्या 300 एकरामध्ये आपण मोठं बिबट्यांचं हे सफारी करतो आहे. त्याला 10 कोटी रुपये देऊन मोठे त्याला जाळे करतो पिंजऱ्याचे, 150 एकर ते फिरतील, मोकळे फिरतील ते. हा ना, म्हणजे त्या आपण त्या ठिकाणी ते बिबटे सोडून द्यायचे, ते पुढे जाणार नाही कुठं, त्याला कंपाऊंड राहणार. आपल्याला तर कोणी गडबड करायला लागेल तिकडे सोडून द्यायचं ते. गडबड करतो का, चाल निजानेश्वरला द्या सोडून दिली. त्यामुळे चिंता करू नका, बिबट्यांची आम्ही काळजी घेतोय. आपण युद्ध पातळीवर आम्ही काम सुरू केलेलं आहे. जिथं त्यांना दुर्दैवाने काही घटना घडतात, निरपराध लोकांचा बळी जातोय, छोट्या मुलांचा बळी जातोय, काही ठिकाणी मी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले आहेत. जिथं जे शक्य आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो की आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आता हे, आणि हे लक्षात घ्या, गैरसमज करून टाका, जे आता पिंजऱ्यात जो बिबट्या गेला त्याला मी सोडत नाही, तो पिंजऱ्यातच ठेवलेला आहे. आणखीन 500 पिंजरे घेऊन दिले त्याला नवीन, की 1000 बिबटे 1000 ठिकाणी त्या पिंजऱ्यात राहतील. आणि 1-2 महिन्यात जर ते आपले गोरक्षनाथ गडात झालं तयार, तोपर्यंत मी सोडणं. लोकांमध्ये भीती आहे, बिबटे घेतो आपण सोडून देतो वर, आणि ते बिबटे खाली परत येतात. त्यामुळे आता निर्णय आपण केलेला आहे की बिबट्या पकडला सोडायचे नाही. त्यामुळे आणखीन 500 पिंजरे नवीन घ्यावं लागले आम्हाला, की आता बिबटे पकडण्याची संख्या एवढी वाढत चाललेली आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चित राहा, थोडं काळजी घ्यावीच लागते प्रत्येक गोष्टीला. आम्ही शाळेचे वेळ बदलले, प्रत्येक नागरिकाला माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. एकटे शाळेत जातात, एकटे शाळेत जातात, त्यांना त्रास होतो बिचारांना. काय त्या छोट्या जीवाला काय माहिती आहे काय कोण काय निघणार आहे. आणि प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शेवटी त्या बिबट्याचा भरोसा कोण द्यायचा, इथं माणसाचा भरोसा नाही, तर बिबट्याचा काय कोण द्यायला सांगा तू. माणसाचा भरोसा राहिला नाही, कोण कधी काय म्हणेल, कोण कधी काय बरळेल, काहीची खात्री नाही ना. बिबट्याचं काय घुमायचं तुम्ही. आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणी एक सबस्टेशनची मागणी झाली. मी आत्ताच बोललो त्या MSCBच्या अधिकाऱ्यांशी, आणि मी बरं झालं मला तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. साधारण महिनाभरामध्ये तुमच्या सबस्टेशन आम्ही सुरू करतो आहे, या ठिकाणी तुम्हाला खात्री होतं. तुम्ही चिंता करू नका, मी असेपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे देवठाणला. अकोला तालुक्याला चिंता नाही आहे. तुमचा तालुका मी पालकमंत्री म्हणून माझ्याकडे दत्तक आहे, सगळ्या योजना तुम्हाला द्यायला मी जाईल. फक्त बिबट्या म्हणून सावध राहा. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.